पांचपोली पुलिस थाना हद से सेंधमार की घटना उजागर हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार पांचपोली पुलिस थाना हद में बुद्धनगर स्थित जयवंतुली मॉल के पीछे फिरियादी प्रतीक निखिल बागड़े उम्र 36 वर्ष रहते हैं। जानकारी के अनुसार फिरियादी रात को खाना खाने के बाद अपने रूम में चले गए, तभी अज्ञात आरोपियों ने मौके का फायदा उठाकर लॉक तोड़कर अंदर प्रवेश करके अलमारी से सोने के आभूषण सहित कुल 6,50,000 के माल पर अपना हाथ साफ कर दिया। पुलिस अज्ञात आरोपियों के खिलाफ चोरी का मामला दर्ज कर पांचपोली पुलिस आरोपी की तलाश कर रही है। नमस्कार, मी प्रतीक बागड़े, रहिवासी बुद्धनगर, नागपूर। आपल्या इकडे जसं सांगितलं गेलं की चोरी झालेली आहे। निमान ते मला वाटते सकाळची घटना आहे, कारण चोरांनी रेखी करून गेलेले होते ते आणि त्यांना बिलकुल माहीत होतं कुठे काय केव्हा कोण येते। तरी आम्ही जसं बेरात्रीच आलो होतो मी, तरी एक वाजताची गोष्ट आहे की मी घरी आलो होतो। झोपता पण 2 वाजले। मी आणि माझी आत्या होते फक्त घरी। चोरांनी ते बघितले आहे, रेखी झाली आहे, आम्हाला झोपू दिलं त्यांनी। बरोबर ही घटना मला वाटते 3च्या नंतरची असेल, कारण त्यावेळी 3 ते 4, 5 आपण एकदम गाढ झोपत असतो। तर त्यांना बिलकुल माहीत होतं ते केव्हा वर गेले आणि काय। आणि त्यांनी वर जाऊन पहिले आम्हाला लावलं, कुलूप लावलं बाहेरून। कुलूप तर नाही, म्हणजे टिचकनी लावून ते खाली आले। त्यांनी खाली घरफोडी केली त्यांनी आणि बिलकुल एकदम प्रोफेशनल चोर होते ते। घर फोडता लॉक वगैरे त्यांनी तसंच ठेवला। बरोबर आतमध्ये गेले, कुठे काय त्यांना असं वाटत होतं, माहीतच होतं। बरोबर त्यांनी ड्रॉज वगैरे ओपन केले, गोदरेजचे कपाट वगैरे त्यांनी उघडले। जितकं काही सोन्याचे दागिने होते ते त्यांनी घेतले, बाकी ते तुरंत लवकर निघाले। चोरी गेलेला अमाऊंट मला वाटतो आता किमान असं निघालेलं आहे का 16 तोळेपेक्षा थोडं जास्त गेला आहे, कारण दागिने असे 2-2 ठेवतातच लोक। 20 लाख रुपये काही किमान अशी आपली म्हणजे माहिती आहे। पाचपोली पोलीस ते खूप म्हणजे त्यांनी बिलकुल आपले ड्युटी बरोबर केली त्यांनी। बरोबर त्यांचा आम्हाला सपोर्ट होता, त्यांनी बरोबर आपली कारवाई घेतली आहे आणि बिलकुल असं मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मला पोलीस प्रशासनावर, की ते बिलकुल काही ना काही करून ते आपले चोरांना बिलकुल तर दबोचतील, दरोडेखोरांना। आणि ते आपले नागपूर पोलीस तशी आपली फेमस आहे यानं मला काही डाऊट नाही आहे। तर पोलीस प्रशासन पूर्ण मला सपोर्ट त्यांनी दिला आहे आणि अपेक्षा करतो लवकरात लवकर हे पकडले गेलं पाहिजे, कारण हे आमच्या स्वतःच्या रांगेमध्ये हे दुसरी चोरी आहे। बिलकुल माझ्या शेजारमध्येच पहिले 6-8 महिन्यापूर्वी चोरी झाली होती आणि एरियामध्ये ही 3री-4थी आहे।